नमस्कार मित्रांनो. PM सूर्यघर अंतर्गत ज्या लोकांना सोलर सिस्टम बसवायचे होतं त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची न्यूज ही अपडेट आहे. तर झालं काय मित्रांनो, आता ह्या वर्षी जर आपण बघितलं फेब्रुवारीपासून वेगवेगळे चेंजेस आपल्याला सोलर सिस्टममध्ये बघायला भेटत आहे. ज्या न्यूज तुम्ही पेपरला बघत होत्या, ही जी सोलारची PM सूर्यघर ही स्कीम आहे 13 फेब्रुवारी 2024 रोजी चालू झालेली होती आणि हिला पुन्हा ब्रेक लागला होता जवळजवळ फेब्रुवारीमध्ये. तर 13 फेब्रुवारी 2026ला आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक आंदोलन देखील केलं होतं या संदर्भात. कारण याच्यामध्ये 5 किलोवॅटच्या वरती गव्हर्नमेंटनी त्यावेळेस स्टॉप केलं होतं डिस्कॉमनी. आणि त्याच्यानंतर असे बरेच वेगवेगळे पॉईंट होते, ग्रॉस मीटरिंग चार्जेस, ग्रिड सपोर्ट चार्जेस वगैरे ज्या गोष्टी असतात, जी इलेक्ट्रिसिटी आपण आपल्या घरावरती देखील तयार करतो त्यासाठी देखील आपल्याला जनरेशन युनिटवरती चार्ज हे डिस्कॉमला पे करावा लागणार होता. 150 युनिट पेक्षा अतिरिक्त युनिट आपण जर एक्सपोर्ट करत असेल, जनरेशन करत असेल आणि 100 युनिट पेक्षा अतिरिक्त युनिट हे डिस्कॉमला एक्सपोर्ट करत असेल तर या कंडिशन त्यामध्ये होत्या. असे वेगवेगळेच चार्जेस त्याच्यामध्ये ऍड होत चालले. म्हणजे कुठेतरी ही स्कीमला दाबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये करण्यात येतोय. तर आता काही कालांतराने, काही दिवसामध्ये, थोड्याच दिवसामध्ये ही स्कीम बंद होणार आहे PM सूर्यघर. कारण हिची टाइमलाईन जी होती, ज्यावेळेस GR आला गव्हर्नमेंटचा 13 फेब्रुवारी 2024 रोजी, तर हिचं टार्गेट होतं मित्रांनो 31 मार्च 2027 पर्यंत. तर आता 31 मार्च ही डेट पण जवळ आलेली आहे. आणि जर पोर्टलला बघितलं आपल्याला तर बरेचसे रजिस्ट्रेशन झालेले, बहुतेक 63 का 73 लाख असे काही रजिस्ट्रेशन आपल्या पोर्टलला शो होत होते. तर 1 कोटी लोकांसाठी स्कीम होती. पण आय थिंक जर ही डेट पहिले आली तर त्या डेटला देखील ही स्कीम बंद होऊ शकते, किंवा 1 कोटी घरं पहिले झाले तर त्या टार्गेट नंतर देखील ही स्कीम बंद होऊ शकते. तर असे 2 पॉइंट ऑफ व्ह्यू याच्यामध्ये बघण्यासारखे होते. तर ज्या लोकांना सोलर सिस्टम बसवायचंय PM सूर्यघर अंतर्गत घरगुती सोलर सिस्टम ज्या लोकांना बसवायचंय, तर त्यांच्यासाठी एवढी सूचना आहे की ह्या 2-4 महिन्याच्या आतमध्ये डिसिजन घ्या आणि लवकरात लवकर तुमचं सोलर सिस्टम सबसिडी अंतर्गत PM सूर्यघर अंतर्गत आपल्या घरावर, आपल्या छतावर इन्स्टॉल करा. ही एकच ह्या व्हिडिओमधून सांगणं होतं. कारण की तुम्हाला सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल तर आता तिची एंड डेट आपल्याला आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या तारखेपर्यंत ह्या 2-4 महिन्याच्या आत जे काही असेल ते डिसिजन करून लवकरात लवकर फायनल करा. तुम्ही या डेटच्या नंतर 31 मार्च 2027 नंतर देखील सोलर सिस्टम बसू शकता. पण गव्हर्नमेंटची स्कीम राहील नाही राहील याची गॅरंटी नाहीये आणि सोलर सिस्टम बंद होणार नाही हे देखील खरं आहे. पण जे नवीन नवीन म्हणजे आता सोलार बसवताय त्यांच्यासाठी हा बदल होतोय. त्यांच्यासाठी याच्यामध्ये चेंजेस होत आहे की एक एक पॉईंट त्याच्यामध्ये कमी केले जाते. सबसिडी कमी करण्याचा देखील त्याच्यामध्ये समोर उद्देश असू शकतो. त्याच्यामुळे आपल्या 2-4 महिन्याच्या डिसिजन घेऊन लवकरात लवकर फायनल करा. धन्यवाद मित्रांनो. असेच सोलार बद्दल नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.